बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सध्या 50 ठिगळं लावून गोधडी विणत आहेत। एखादा आपल्या विचारांशी किती प्रतारणा करू शकतो याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे। ठाकरे गटाने रविवारी समाजवादी पक्ष आणि इतर 22 संघटनांसोबत युती केली। यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्यात मतभेद होते, परंतु ते आम्ही बाजूला सरलेत। भाजपने एकीकडे पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या अंगावर फुलं टाकली आणि दुसरीकडे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत। उद्धव ठाकरेंच्या सगळ्या मुद्द्यांना भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। शेलार म्हणाले की 50 ठिगळं एकत्र करून उद्धव ठाकरे गोधडी जोडत आहेत। आपल्या विचारांशी प्रतारणा किती करू शकतो याचं उदाहरण उद्धव ठाकरे आहेत। पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार म्हणाले की ज्या अधिकाऱ्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे त्या नावाजलेल्या अधिकारी आहेत, पण सरकारला वाटत असेल तर त्याची शहानिशा करावी। पण कोणी कुठली जमीन घेतली, काय भ्रष्टाचार केला, कोणी कुठलं पद मिळवलं, कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री यावर चर्चा करण्यापेक्षा युवकांवर चर्चा करण्याची गरज आहे। माझ्यावर चौकशी चालू आहे। माझ्यावर विविध स्वायत्त संस्था, पॉल्युशन्स बोर्ड, इन्कम टॅक्सची चौकशी चालू आहे। माझ्यावर चालू आहे तर मग सत्तेत असलेल्या व्यक्तीवर चालू करण्यास काय हरकत आहे, असंही रोहित पवार म्हणाले। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून प्रमुख पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी वारेमाप आश्वासनं दिली जात आहेत, त्यासाठी जाहीरनामे प्रकाशित केले जात आहेत। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील संभाव्य घोषणेमुळे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे। या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेचा समावेश आहे। या योजनेनुसार नवीन लग्न झालेल्या गरीब कुटुंबातील नवदाम्पत्याला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत। आता त्यात आणखी वाढ करून 1 तोळं सोनं देण्याची घोषणाही काँग्रेस करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जाहीरनामा समिती अध्यक्ष श्री श्रीधर बापू यांनी दिली आहे। तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यापासून तिथं के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे। मात्र आगामी निवडणुकीत त्यांचं संस्थान खालसा होण्याची शक्यता वर्तवली जाते। वेगवेगळ्या निवडणूक पूर्व पाहण्यांनुसार तेलंगणामध्ये काँग्रेसला सत्तेची संधी आहे, ती हातची जाऊ नये म्हणून कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही असा चंग काँग्रेसनं बांधलेला दिसतोय। त्यामुळेच काँग्रेसकडून मतदारांना मोठं आश्वासनं दिलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान तेलंगणामधील सध्याचं भारत राष्ट्र समितीचं सरकार राज्यातील गरीब कुटुंबांसाठी सध्या कल्याण लक्ष्मी शादी मुबारक ही योजना राबवतं। त्या अंतर्गत नव्या जोडप्याला 1,16,000 रुपये दिले जातात। काँग्रेसनं त्यात आता 1 तोळा सोन्याची भर घालून BRSला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केलाय। राज्यात मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात चांगलीच स्पर्धा सुरू असताना तिन्ही पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू होती। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य केले। मी गिरीश महाजन यांच्यापेक्षा मोठा आमदार, पण त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात। या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकताच एक कार्यक्रम पार पडला। यावेळी गुलाबराव पाटील यांनी विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी केली। मी गिरीश महाजनपेक्षा फार मोठा आमदार आहे, ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील याचं मला काही घेणं देणं नाही। त्यांना सगळी मोठी खाती मिळतात, पण मी ज्या मतदारसंघात राहतो, मतदारसंघाचा मी आमदार आहे, तिथं कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे, तिथं अशोक जैन यांच्या 2 फॅक्टऱ्या आहेत, केशव प्रतिष्ठानही त्याच मतदारसंघात आहे, असं ते म्हणाले। विशेष म्हणजे व्यासपीठावर स्वतः गिरीश महाजन उपस्थित असताना गुलाबराव पाटील यांनी विनोदी शैलीत ही फटकेबाजी केली। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत। सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय महेंद्रकर यांच्यावर 353चा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान महेंद्रकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा खासगीकरणाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस तुमच्यावरही शाईफेक करण्यात येईल। आता तुमची वेळ आलेली आहे असा इशाराच भीम आर्मीने दिलाय।
त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात असंतोष वाढत जाण्याची शक्यता आहे. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जाहीर झाल्यानंतर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीचे देशभरात आंदोलन सुरू आहे. त्यावेळी खाजगीकरण धोरणाच्या विरोधात भीम आर्मीकडून पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्याचवेळी भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष महेंद्रकर यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शाई फेकण्यात आली होती. दुसरीकडे धनगर आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले धनगर आरक्षण कृती समितीचे शेखर बंगाळे यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर महेंद्रकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्या, अन्यथा देवेंद्र फडणवीस तुमच्यावरही शाईफेक करण्यात येईल. आता तुमची वेळ आली आहे, तुमच्याही गाड्या अडवण्यात येतील. आमच्या कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. खाजगीकरणाचा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा तुमच्या विरोधात वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कांबळे यांनी दिला. मोहोळजवळील चिंचोली MIDCतील एका फॅक्टरीवर मुंबई क्राईम ब्रँचच्या 9 नंबर पथकाने धडक कारवाई करत त्या कंपनीला सील ठोकलंय. मुंबईत MD ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकानं जेरबंद केलं. या पथकाचे प्रमुख तथा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारने बंदी घातलेले MD हे केमिकल ड्रग्ज आरोग्यासाठी फार घातक मानले जाते. मुंबई क्राईम ब्रँचने त्यासाठी राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी यांच्या ताब्यातून 8 किलो म्हणजेच अंदाजे 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान त्या दोघांनाही मुंबईतून अटक केल्यानंतर रविवारी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ इथं येऊन चिंचोली MIDCतील या कंपनीला सील ठोकले. सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांना कोणतीही माहिती न देता मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या 9 नंबर पथकानं ही कारवाई केली आहे. दरम्यान आता ते कधीपासून अनधिकृत ड्रग्ज तयार करत होते, त्यांनी कुठं त्याची विक्री केली याचा सखोल तपास सुरू आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर रविवारपासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली. कोल्हापूर विमानतळावरून काल सकाळी 10:50 स्टार एअरवेजचे विमान मुंबईकडे झेपावले. या विमानाने कोल्हापुरातून जाणारे 60 प्रवासी तासाभरात मुंबईत पोहोचले. कोल्हापूरहून झेपावलेलं हे विमान 11:50 मुंबई विमानतळावर उतरले. तत्पूर्वी बेंगळूरहून आलेल्या एका विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी वॉटर सॅल्यूटने स्वागत केलं. यावेळी खासदार धनंजय महाडिक, स्टार एअरवेजचे एअरलाइन्सचे अधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर विमानतळाचे व्यवस्थापक अनिल शिंदे आणि उत्साही कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा सुरू झाली. स्टार एअरवेजच्या एम्ब्रायर जेट ERJ 175 ते 79 आसनी विमान बंगळूरहून 10:20 कोल्हापुरात दाखल झाले.